नमस्कार. मी प्राध्यापक गोपाल राखोंडे, सहकारमहर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय खामगाव येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख आहे. आज आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA भाग 2 सत्र तिसऱ्याच्या राज्यशास्त्र या अभ्यासक्रमाला असलेल्या ब्रिटनच्या संविधानाची राजकीय वैशिष्ट्ये आपण पाहणार आहेत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिश अभ्यास म्हणजे संविधानाची पार्श्वभूमी पाहिली. तत्पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या अभ्यासक्रमावरील चर्चा केली आणि त्यानंतर ब्रिटिश संविधानाची एक थोडक्यात ओळख तिसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिश संविधानाची वैशिष्ट्ये पाहणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA भाग 2चा आणि सत्र 3चा जो अभ्यासक्रम आहे त्याचं नाव आहे सिलेक्टेड कॉन्स्टिट्यूशन्स अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स, म्हणजे निवडक संविधाने आणि आंतरराष्ट्रीय संस्था. यामध्ये पहिले 2 युनिट ब्रिटनची राजकीय व्यवस्था, दुसरे 2 युनिट म्हणजे तिसरं आणि चौथं युनिट अमेरिकेची राजकीय व्यवस्था आणि 5वें युनिट हा सार्कशी संबंधित अभ्यासक्रम आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिश संविधानाची वैशिष्ट्ये पाहणार आहे. सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स अँड गव्हर्नमेंट सिस्टम ऑफ ब्रिटन. यापूर्वी आपण या ब्रिटनच्या संविधानाविषयी विस्तृत अशी चर्चा केली असल्यामुळे फारसा इथाच्या चर्चेला वेळ न देता आपण सरळ त्या संविधानाची वैशिष्ट्ये पाहणार आहे. तर ब्रिटनच्या संविधानाचं पहिलं वैशिष्ट्य आहे अलिखित व विकसित संविधान. जगात लिखित आणि अलिखित असे 2 प्रकारचे संविधानं असतात. त्यापैकी ब्रिटनचं संविधान हे अलिखित संविधान आहे. कारण हे संविधान ग्रंथित केलेलं नाही. म्हणजे काय तर घटना समितीने किंवा संविधान सभेने एका विशिष्ट कालावधीमध्ये या संविधानाची निर्मिती केलेली नाही आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की हे संविधान निर्माण झालंच कसं, किंवा हे संविधान आहे कसं, तयार कसं झालं. तर परंपरेनुसार किंवा फार म्हणजे प्राचीन काळापासून ब्रिटनमध्ये ज्या रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती आणि राजकीय संकेत तिथं अस्तित्वात होते, याच्या संयोगातून किंवा यांच्या वापरातून या संविधानाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे तिथल्या रूढी, प्रथा, परंपरा आणि संकेताचं वर्षानुवर्षे तिथली जनता पालन करीत आली आणि त्यामुळे तो एक संविधानाचा भाग बनलेला आहे. असं जरी असलं तरी संपूर्ण संविधान हे अलिखित आहे असं नाही. काही संविधान किंवा संविधानाचा काही भाग हा लिखित स्वरूपामध्ये असल्याचं आपल्याला आढळून येते. उदाहरणार्थ सन 1225मध्ये मॅग्ना कार्टा सनद, किंवा 1628चं पिटिशन ऑफ राईट्स, किंवा 1689चं बिल ऑफ राईट्स, या तरतुदी ह्या लिखित स्वरूपात आहेत किंवा ही तत्त्वे लिखित स्वरूपात आहेत. इसवी सन 1884, 1918 व 1928चे लोकप्रतिनिधित्वाचे कायदे हे सुद्धा लिखित आहेत. तसेच 1911 आणि 1949चा पार्लमेंट ॲक्ट हा सुद्धा
लिखित भाग आज तिथं अस्तित्वात आहे. असं जरी असलं तरी बहुतांश ब्रिटनचं संविधान हे अलिखित आहे असं आपल्याला म्हणता येते. तर रूढी, प्रथा, परंपरा व राजकीय संकेत सोडून जो वरील सर्व भाग आहे तो भाग हा अलिखित स्वरूपाचा आहे. म्हणून ब्रिटनचं संविधान अलिखित संविधान आहे असं म्हटलं जाते. मात्र 2004मध्ये संसदेच्या तेथील पार्लमेंटच्या संयुक्त समितीने 2012 ते 13 दरम्यान एक लिखित दस्तऐवज तयार केलेला आहे आणि आज या लिखित दस्तऐवजाच्या माध्यमातून इंग्लंडचं संविधान लिखित स्वरूप प्राप्त करते झालं आहे. असं जरी असलं तरी इंग्लंडचं संविधान हे मुळात अलिखित होतं. रूढी, प्रथा आणि परंपरेच्या माध्यमातून ते अस्तित्वात होतं. थोडक्यात ते विकसित झालेलं संविधान आहे. एका विशिष्ट काळात ते निर्माण झालं नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने समाजाच्या गरजेनुसार, व्यवस्थेच्या गरजेनुसार त्यात परिवर्तन झालं आणि आज त्याचं जे स्वरूप आहे हे टप्प्याटप्प्यानं झालेल्या परिवर्तनातून प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून ब्रिटनचं संविधान हे अलिखित व विकसित संविधान आहे असं म्हटलं जाते. यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे परिवर्तनीय संविधान. ब्रिटिश संविधान हे जगातलं सर्वाधिक परिवर्तनीय असं संविधान आहे. कारण या संविधानामध्ये जे दुरुस्ती करण्याची अशी विशेष कोणती प्रक्रिया सांगितलेली नाही. ज्याप्रमाणे सामान्य कायदेमंडळामध्ये तयार होतो त्याप्रमाणे या संविधानामध्ये सहज बदल करता येतो. आणि म्हणून ब्रिटिश संविधान हे परिवर्तनीय आहे असं म्हटलं जाते. कारण इंग्लंडमध्ये संसदीय कायदा आणि घटनात्मक कायदा असा भेद केलेला नाही. तिथलं संविधान अलिखित असल्यामुळे तिथं घटनात्मक कायदा आणि संसदीय कायदा असा भेद करणे शक्यच नव्हतं. आणि म्हणून संसद जो कायदा करेल तो संविधानाचा भाग बनतो. आणि म्हणून संसद आधीचा कायदा सहज बदलू शकते किंवा नवीन कायदा तयार करू शकते किंवा आधीच्या कायद्यामध्ये दुरुस्तीसुद्धा करू शकते. आणि म्हणून इंग्लंडचं संविधान हे परिवर्तनीय संविधान बनल्याचं आपल्याला दिसून येते. पुढचं वैशिष्ट्य आहे कायद्याचं राज्य. ब्रिटिश संविधानाचं आणि तिथल्या राजकीय व्यवस्थेचं हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कायद्याचं राज्य ही संकल्पनाच मुळात इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेने, ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेने राज्यशास्त्राला दिलेली देणगी आहे. संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. कायद्याचं राज्य म्हणजे काय हे सर्वप्रथम इंग्लंडमध्ये निर्माण झालं किंवा इंग्लंडनीच जगाला त्याची ओळख करून दिली. आता कायद्याचं राज्य म्हणजे नेमकं काय आहे तर तिथल्या व्यवस्थेत कायद्याला सर्वश्रेष्ठ असं स्थान आहे. कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत. कायदा सर्वांना समान संरक्षण देतो, तसेच सर्वांना समान संधीसुद्धा देतो. सर्व नागरिकांना कायद्याप्रमाणे शिक्षा दिल्या जाते. विना चौकशी कोणत्याही व्यक्तीला शिक्षा दिल्या जाणार नाही हे तत्त्व तिथे आहे. आणि सर्व प्रकारचे खटले हे सामान्य न्यायालयात चालवण्यात जातात. म्हणजे कायद्याचं राज्य याला अभिप्रेत असलेल्या सर्व गोष्टी ह्या इंग्लंडमध्ये निर्माण झाल्या आणि त्यातून कायद्याचं राज्य तिथं अस्तित्वात आलं असं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून कायद्याचं राज्य हे इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेचं आणखी एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, नव्हे ते जगाला दिलेली एक देणगी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यापुढचं इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे एकात्म शासन व्यवस्था. ब्रिटन हे एकात्म राज्य आहे. आता एकात्म राज्य आहे म्हणजे नेमकं काय
तर तो संपूर्ण देश हा एक संघ आहे. सत्तेचं विभाजन जसं भारताप्रमाणे किंवा अमेरिकेप्रमाणे केंद्र सरकार व स्थानिक सरकारांमध्ये किंवा राज्य, ज्याला आपण राज्य सरकार म्हणतो, अशा सरकारांमध्ये विभाजन केलेलं नाही आहे. सर्व सत्ता हे एकाच मध्यवर्ती शासनाच्या हातात ब्रिटनमध्ये आहे. तिथल्या व्यवस्थेत किंवा तिथल्या संविधानात अधिकार विभागणी केलेली नाही. स्थानिक व प्रादेशिक प्रशासनाला मध्यवर्ती सरकारद्वारेच सर्व अधिकार प्राप्त होतात, सर्व निर्देश प्राप्त होतात आणि मध्यवर्ती सरकारच्या निर्देशाप्रमाणेच स्थानिक व प्रादेशिक सत्तांना आपली व्यवस्था सांभाळावी लागते. आणि म्हणून इंग्लंडमध्ये एकात्म शासन व्यवस्था आहे. कारण ते संघराज्य नाही आहे. तिथं केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा राज्य सरकारांची निर्मितीच केलेली नसल्यामुळे तिथं एकात्म शासन व्यवस्था आहे असं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून एकात्म शासन व्यवस्था इंग्लंडच्या संविधानाचं एक आणखी वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे संसदेची सर्वोच्चता. लोकशाही प्रधान देशामधील कायदेमंडळाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येते की इंग्लंडची संसद हे सर्वाधिक शक्तिशाली आहे. इंग्लंडच्या संसदेला जेवढी शक्ती प्राप्त आहे तेवढी शक्ती जगातल्या कोणत्याही कायदेमंडळाला प्राप्त झालेली दिसून येत नाही. वैधानिकदृष्ट्या ब्रिटिश पार्लमेंट ही सार्वभौम आहे. ब्रिटिश पार्लमेंटच्या सत्तेला तेथे कोणीही आव्हान देऊ शकत नाही. तेथील न्यायव्यवस्थेला म्हणजे तिथल्या सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार नाही. संसदेने केलेल्या कायद्यासंबंधी राजा किंवा राजपद हा नकाराधिकार वापरू शकत नाही. म्हणजे एवढी अगाध शक्ती या संसदेला प्राप्त झालेली आहे. म्हणजेच काय तर संसद ही इंग्लंडमध्ये सर्वोच्च आहे. असं म्हणतात की इंग्लंडची संसद जगात काय करू शकत नाही असा काहीच नाही. ती सर्व काही करू शकते. एका राजकीय विचारवंतांना असं म्हटलं आहे की जो नैसर्गिक भेद आहे किंवा जो नैसर्गिक फरक आहे, जसं स्त्रीचा पुरुष करणे किंवा पुरुषाची स्त्री करणे, हा नैसर्गिक फरक जर सोडला तर जगातलं कोणतंही कार्य इंग्लंडची संसद करू शकते. एवढे अधिकार तिला प्राप्त झालेले आहेत. कारण इंग्लंडच्या संसदेचा कायदा हा तिथल्या संविधानाचाच भाग बनतो आणि त्यामुळे इंग्लंडच्या संसदेला सर्वोच्चता ही प्राप्त झालेली आहे. हे वैधानिकदृष्ट्या जरी सत्य असलं, कायदेशीरदृष्ट्या हे जरी सत्य असलं तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र तेथील रूढी, तिथं प्रचलित असलेल्या प्रथा, परंपरा, चालीरीती, राजकीय संकेत आणि तेथील लोकमताचं दडपण हे तिथल्या पार्लमेंटवर असते, हे मात्र आपल्याला दिसून येते. आणि म्हणून इंग्लंडची संसद सर्वोच्च आहे असं आहे किंवा ते सत्य जरी असलं तरी ते लोकमताच्या विरोधी जाऊ शकत नाही असं आपल्याला दिसून येते. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती ही सुद्धा इंग्लंडची जगाला दिलेली एक देणगी आहे. कारण संसदीय शासन पद्धतीचा उगम हा इंग्लंडमधूनच झालेला आहे. ज्याला आपण लोकशाहीचा उगम म्हणतो तो या पद्धतीतूनच झालेला आहे. आणि म्हणून इंग्लंडला संसदीय शासन पद्धतीचं माहेरघर असं म्हटलं जाते. या पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळाची निवड ही कायदेमंडळाद्वारे केली जाते. तिथली पार्लमेंट तिथल्या मंत्रिमंडळाची निवड करते आणि तिथलंही मंत्रिमंडळ म्हणजे कार्यकारी मंडळ हे तिथल्या पार्लमेंटला जबाबदार आहे. कार्यकारी मंडळ तिथल्या पार्लमेंटचा विश्वास असेपर्यंतच आपल्या पदावर कायम राहते. ज्या दिवशी किंवा ज्यावेळेस तिथल्या पार्लमेंटनी कार्यकारी मंडळावर म्हणजे मंत्रिमंडळावर अविश्वास दर्शविला त्या दिवशी त्याला सत्तेतून बाहेर पडावं लागते, सत्तामुक्त व्हावं लागते. आणि
तेथील जो राजा आहे हा नाममात्र शासक बनलेला आहे. संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे की सर्वोच्च शासन प्रमुख हा नाममात्र शासक असतो. कारण ही प्रथा इंग्लंडमध्ये निर्माण झाली आणि मग तो या संसदीय शासन पद्धतीचा सिद्धांत बनलेला आहे. ज्याच्या नावाने संपूर्ण कारभार चालतो, इंग्लंडच्या राजाच्या नावाने संपूर्ण कारभार चालतो, पण तरीसुद्धा तो नाममात्र आहे. म्हणजे काय तर त्याच्या नावाने चालणारा संपूर्ण कारभार किंवा त्याला प्राप्त सर्व अधिकार हे दुसरंच कोणी वापरते. राजपदाला प्राप्त अधिकार प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ वापरते आणि म्हणून इंग्लंडमध्ये राजपद हे नाममात्र शासन प्रमुख तर मंत्रिमंडळ हे वास्तविक शासन प्रमुख बनलं आहे. आणि हेच प्रामुख्याने संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. आणि या पद्धतीचा उगम हा इंग्लंडमधून झाल्याचं आपल्याला दिसून येतो. आणखी एक महत्त्वाची बाब या वैशिष्ट्यामध्ये अंतर्भूत आहे ती म्हणजे संसदीय शासन पद्धतीत विरोधी पक्षाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. राणी सरकारचा पक्ष म्हणून इंग्लंडमध्ये या गोष्टीचा उगम झाला. सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला सत्तेचा माज येऊ नये, सत्तेची धुंदी चढू नये म्हणून सातत्याने विरोधी पक्ष त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, देखरेख ठेवतो, त्यांच्या चुका जनतेसमोर ठेवतो आणि म्हणून इंग्लंडच्या शासन व्यवस्थेत विरोधी पक्षाला खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. या विरोधी पक्षाच्या नेत्याला भावी प्रधानमंत्री म्हणून पाहिल्या जाते आणि त्याप्रमाणे त्याला सर्व सोयीसुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात. यानंतरचं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्कांचा अभाव. मित्रांनो, इंग्लंडच्या संविधानात मूलभूत हक्कांची नोंद नाही. ज्याप्रमाणे भारताच्या संविधानात मूलभूत हक्काची नोंद आहे, अमेरिकेच्या संविधानात मूलभूत हक्काची नोंद आहे. नागरिकांना जे मूलभूत हक्क बहाल करण्यात येतात ते हक्क संविधानात अंतर्भूत असणं आवश्यक असते. मात्र इंग्लंडचं संविधान हे कोण्या घटना समितीने किंवा संविधान सभेने तयार केलेलं नाही, तसंच ते विकसित झालेलं संविधान असल्यामुळे त्याच्यात मूलभूत हक्कांचा समावेश असल्याचं दिसून येत नाही. असं जरी असलं तरी म्हणून का इंग्लंडच्या जनतेला मूलभूत हक्क नाहीत का? नाही, असं नाही, आहेत. उलट तर मी तर म्हणेल की जगातल्या कोणत्याही शासन व्यवस्थेतील नागरिकांना जे हक्क प्राप्त होतात तेवढेच हक्क किंवा त्यापेक्षाही एक थोडेसे जास्तच हक्क ही इंग्लंडची जनता आजही उपभोगते आहे आणि उपभोगत आली आहे. यासाठी काही करार झालेले आहेत. त्यामध्ये जसं आपण म्हणू शकतो की 1679मध्ये हेबियस कॉर्प्स ॲक्ट हा पास झाला. त्यामुळे नागरिकांना भरपूर अधिकार मिळाले, राज्याचे अधिकार कमी झाले, राजपदाचे अधिकार कमी झाले आणि नागरिकांचे अधिकार वाढले. त्यानंतर 1689मध्ये बिल ऑफ राईट्स या माध्यमातून तिथल्या नागरिकांना मूलभूत हक्काची हमी देतात किंवा तिथल्या नागरिकांना इतर देशातल्या मूलभूत हक्कांपेक्षाही जास्त हक्क आज उपभोगायला दिसून येतात असं आपल्याला आढळते. मात्र या हेबियस कॉर्प्स ॲक्ट्स आणि बिल ऑफ राईट्स माध्यमातून जे हक्क तिथल्या नागरिकांना मिळाले त्यामध्ये ब्रिटिश पार्लमेंट हे बदल करू शकते, हे मात्र सत्य आहे. असं जरी असलं तरी सरतेशेवटी आपल्याला असं दिसून येते की ज्याला कायद्याने मनाई केली आहे असे अधिकार सोडून इतर सर्व अधिकार इंग्लंडच्या जनतेला आज प्राप्त होत आहेत असं दिसून येते. आणि म्हणून संविधानात जरी मूलभूत हक्काची नोंद नसली, मूलभूत अधिकार हे लिखित स्वरूपात तिथल्या संविधानाचा भाग नसले तरी आज ब्रिटिश जनता सर्व प्रकारचे मूलभूत अधिकाराचा उपभोग घेत आहे असं आपल्याला दिसून येते. ब्रिटिश संविधानाचं आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे द्विगृही कायदेमंडळ. इंग्लंडचं कायदेमंडळ ज्याला आपण पार्लमेंट म्हणतो, ज्याला पार्लमेंट म्हणून संबोधण्यात येते, हे द्विगृही आहे. म्हणजे या पार्लमेंटचे 2 सभागृह आहेत. पार्लमेंटचं प्रथम सभागृह
आणि ते जे कनिष्ठ सभागृह आहे त्याचं नाव आहे हाऊस ऑफ कॉमन्स. आणि याच पार्लमेंटचं द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह म्हणून हाऊस ऑफ लॉर्ड्स ओळखले जाते. हाऊस ऑफ कॉमन्स हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे, म्हणून ते कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे. तसेच ते ब्रिटिश राजकीय व्यवस्थेतलं सध्या सर्वात शक्तिशाली सभागृह आहे. तर हाऊस ऑफ लॉर्ड्स हे तिथल्या पार्लमेंटचं द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह आहे आणि हे सभागृह तिथल्या कुलीन वर्गाचं प्रतिनिधित्व करते. तिथल्या सरदाराचं, तिथल्या राजघराण्यांचं, तिथल्या सामाजिक श्रेष्ठींचं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इलाइट क्लास म्हणतो, त्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स होय. आणि सध्याच्या काळात हे सभागृह एक शक्तिहीन सभागृह किंवा दुर्बल सभागृह बनल्याचं आपल्याला दिसून येते. जसं जसा लोकशाहीचा विकास इंग्लंडमध्ये होत गेला तसतसे राजाचे अधिकार कमी झाले आणि या लॉर्ड सभागृहाचे अधिकार कमी झाले. जसे या लॉर्ड सभागृहाचे अधिकार कमी झाले तसतसे कॉमन सभागृहाचे अधिकार वाढत गेले. आज एक दुय्यम सभागृह म्हणून हे इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेतलं सभागृह बनलेलं आहे. 2004 सालापर्यंत या सभागृहाकडे एक अत्यंत महत्त्वाचं पूर्ण काम होतं, ते म्हणजे हे सभागृह ब्रिटनचं सर्वोच्च न्यायालय म्हणून कार्य करायचं. ब्रिटनमध्ये हायकोर्टाच्या वर अपील करण्यासाठी फक्त हाऊस ऑफ लॉर्ड्स होतं, तिथं सर्वोच्च न्यायालय हे स्वतंत्र नव्हतं. परंतु 2005च्या पार्लमेंट ॲक्टनी आता स्वतंत्र सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती ब्रिटनमध्ये केल्यामुळे आता हे सुद्धा काम या सभागृहाकडे राहिलेलं नाही आहे. आणि म्हणून असं आपल्याला दिसून येते की हाऊस ऑफ लॉर्ड्स हे ब्रिटिश राजकीय व्यवस्थेत अत्यंत दुय्यम दर्जा प्राप्त असं सभागृह बनलं आहे. तर हाऊस ऑफ कॉमन हे तिथलं सर्वात शक्तिशाली असं सभागृह बनलेलं आहे. सरकारवर नियंत्रण ठेवणे, सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणणे, सरकारची निर्मिती करणे, हे सर्व कार्य हाऊस ऑफ कॉमन्स करते. इंग्लंडचं मंत्रिमंडळ किंवा इंग्लंडचा प्रधानमंत्री हा हाऊस ऑफ कॉमन्सचा सदस्य असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की सिद्धांत आणि व्यवहार यात फरक आहे. इंग्लंडमध्ये सिद्धांत आणि व्यवहार याच्यामध्ये फरक आहे. कारण सिद्धांताप्रमाणे, नियमाप्रमाणे ब्रिटनची राणी सर्व सत्ताधीश आहे. हे सिद्धांतात जरी सत्य असलं तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ती नाममात्र आहे. किंवा राजपद हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्व सत्ताधीश असलं तरी प्रत्यक्षात ते नाममात्र आहे. आणि ज्यांचा संविधानात उल्लेख नाही ते ब्रिटनचं मंत्रिमंडळ प्रत्यक्षात वास्तविक शासक आहे. म्हणजे इंग्लंडच्या राजपदाच्या नावाने सर्व कारभार चालतो. इंग्लंडची सर्व कार्यकारी सत्ता ही राजपदामध्ये निहित असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात या राजपदाला प्राप्त सर्व अधिकार हे इंग्लंडचं मंत्रिमंडळ पाहत असल्यामुळे किंवा ते वापरत असल्यामुळे आज इंग्लंडचं राजपद हे नाममात्र शासक बनलेलं आहे आणि इंग्लंडचं मंत्रिमंडळ हे वास्तविक शासक बनलेलं आहे. सिद्धांत सांगतो की इंग्लंडचा राजा हा सर्वसत्ताधीश आहे, परंतु प्रत्यक्षात तसं नाही आहे. आणि म्हणून असं म्हटलं जाते की इंग्लंडमध्ये किंवा ब्रिटनमध्ये सिद्धांत आणि व्यवहार याच्यात फरक आहे. आणि म्हणून असं सुद्धा म्हटलं जाते की इंग्लंडचा राजा राज्य करतो पण शासन करत नाही. किंवा इंग्लंडचा मध्ये कोणतीही घटना घडली किंवा कोणताही प्रसंग घडला किंवा एखादं चांगलं कार्य झालं तर शाबासकी किंवा शाबासकीची थाप हे मंत्रिमंडळाला मिळते. तसंच जर काही वाईट कृत्य घडलं किंवा काही चुकीचं काम झालं तर त्याच्या परिणामसुद्धा हे मंत्रिमंडळाला भोगावं लागतात. बदनामी ही मंत्रिमंडळाची होती. आणि म्हणून राजा राज्य करतो, शासन करत नाही, हा भाग इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सिद्धांत आणि व्यवहार हे भिन्न भिन्न असल्याचे दिसून येतो असं आपल्याला म्हणता येते. त्यानंतर आहे संविधान व विधिनियम याच्यात
भेद नाही. म्हणजे काय, तर जसं भारतामध्ये आहे किंवा अमेरिकेमध्ये आहे की घटनात्मक कायदा आणि संसदीय कायदा असे दोन प्रकारचे कायदे आपल्याकडे आहेत. तसं अमेरिकेमध्ये सुद्धा आहे. परंतु इंग्लंडमध्ये तसं काही नाही. संवैधानिक कायदा करणारी सत्ता व वैधानिक कायदा करणारी सत्ता हे इंग्लंडमध्ये स्वतंत्र नाही आहेत. पार्लमेंटचा प्रत्येक कायदा हा तात्विकदृष्ट्या संविधानाचाच भाग आहे. तसेच न्यायालयाला पार्लमेंटच्या कायद्याला रद्द करता येत नाही किंवा तसं करण्याचा अधिकार हा न्यायालयाला नाही आहे. आणि म्हणून इंग्लंडमध्ये संवैधानिक कायदा आणि संसदीय कायदा असा भेदभाव केला जात नाही. संसदेने केलेला प्रत्येक कायदा हा तात्विकदृष्ट्या तिथल्या संविधानाचा भाग आहे असं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हे सुद्धा एक आगळं वेगळं वैशिष्ट्य हे ब्रिटिश राजकीय व्यवस्थेचं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मर्यादित सत्ता विभाजन. मॉन्टेस्क्यू याने जो सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला तो इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेला नजरेसमोर ठेवून मांडला किंवा इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेची अनुभूती घेऊन त्यानं सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला. परंतु जेव्हा आपण प्रत्यक्ष अभ्यास करतो तेव्हा असं दिसून येते की इंग्लंडमध्ये प्रत्यक्षात काटेकोरपणे सत्ता विभाजन करण्यात आलेलंच नाही आहे. तेथील कायदे विभाग, कार्यकारी विभाग, न्याय विभाग हा एकमेकापासून स्वतंत्र नाही. कार्यकारी विभाग हा कायदे विभागाशी संलग्न आहे. म्हणजे कायदे विभागातूनच कार्यकारी विभागाची निर्मिती होते. इंग्लंडच्या पार्लमेंटच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजे हाऊस ऑफ कॉमनमध्ये ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल त्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री व त्यांनी तयार केलेल्या मंत्रिमंडळाला सत्ता बहाल केल्या जाते. म्हणजेच कायदेमंडळातून कार्यकारी विभागाची निर्मिती होते. तसेच या कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य हे पार्लमेंटचे मंत्री असतात. म्हणजे कायदे विभाग आणि कार्यकारी विभाग यांचा अतूट संबंध आहे. आई आणि मुलीचा जसा संबंध असतो तसा संबंध आहे. मात्र अंशतः सत्ता विभाजन झालेलं आहे ते फक्त न्याय विभागापुरतं. कारण इंग्लंडमध्ये न्याय विभाग स्वतंत्र आहे आणि म्हणून केवळ न्याय विभागापुरते सत्ता विभाजन झाल्याचं आपल्याला तिथं दिसून येते. आणि म्हणून मर्यादित सत्ता विभाजन जसं अमेरिकन राजकीय व्यवस्थेमध्ये काटेकोरपणे सत्ता विभाजन झालेलं आहे त्या तुलनेत भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात सत्ता विभाजन झालेलं आहे. तेवढं सत्ता विभाजन हे इंग्लंडमध्ये झाल्याचं दिसून येत नाही. आणि म्हणून हे सुद्धा मर्यादित सत्ता विभाजन हे इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे द्विपक्ष पद्धत. हे सुद्धा इंग्लंडच्या संविधानाचं तसेच तेथील राजकीय व्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. आता इंग्लंडमध्ये द्विपक्ष पद्धत आहे म्हणजे नेमकं दोनच पक्ष आहेत काय? नाही. इंग्लंडमध्ये प्रत्यक्षात अनेक पक्ष आहेत. या पक्षाचा इतिहास जर पाहिला तर 17व्या शतकापासून इंग्लंडमध्ये द्विपक्ष पद्धत अस्तित्वात आहे. अनेक पक्ष आज अस्तित्वात आहेत, अनेक पक्ष आधी अस्तित्वात होते. मात्र सत्तेत आलटून पालटून फक्त दोनच पक्ष येत असल्यामुळे तिचं द्विपक्ष पद्धती म्हटल्या गेली आहे. म्हणजे काय, तर अनेक पक्ष सत्तेमध्ये नाहीत. सत्ता फक्त कोणत्या तरी दोन पक्षांचीच येत राहते. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे त्याच दोन पक्षांचं आलटून पालटून बनत राहते. म्हणून ती द्विपक्ष पद्धती आहे. मात्र तेथील संसदेमध्ये छोट्या मोठ्या पक्षाचे सदस्य, कोण्या पक्षाचा एक सदस्य, कोणाचे 2-3 सदस्य असे सदस्य येतात निवडून. ते त्या पक्षाचं अस्तित्व कायम टिकून आहेत. परंतु इंग्लंडची सत्ता काबीज करण्याची ताकद फक्त या दोन पक्षामध्ये दिसून येते आपल्याला 17व्या शतकापासून. म्हणून इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेत द्विपक्ष पद्धती असं म्हटल्या जाते असं आपल्याला दिसून येते.
प्रारंभी हुजूर आणि लिबरल असे दोन पक्ष होते. त्यानंतर पहिल्या महायुद्धानंतर हा लिबरल पक्ष थोडा मागे पडला आणि मजूर पक्ष पुढे आला. आज मजूर पक्ष व हुजूर पक्ष हे दोन पक्षच तिथं आलटून पालटून सत्तेमध्ये येतात. कधी मजूर पक्षाचं मंत्रिमंडळ बनते, प्रधानमंत्री असतो, तर कधी हुजूर पक्षाचं मंत्रिमंडळ आणि प्रधानमंत्री असतो. आणि म्हणून इंग्लंडमध्ये अनेक पक्षांचं अस्तित्व जरी असलं तरी प्रामुख्याने सत्तेत दोनच पक्ष येत असल्यामुळे तिथं द्विपक्ष पद्धती आहे असं म्हटलं जाते. तर आज इथं आपण इंग्लंडच्या अर्थात द ग्रेट ब्रिटनच्या याला आणखी एक नाव आहे या देशाला, द युनायटेड किंगडम. तेथील राजकीय व्यवस्थेची, तिथल्या संविधानाची वैशिष्ट्ये पाहिली. मला अशी आशा आहे की या राजकीय व्यवस्थेची वैशिष्ट्यांचं वर्णन करताना मी तुमच्या ज्या काही अभ्यासाप्रती इच्छा आकांक्षा आहेत त्या इच्छा आकांक्षांच्या प्रती पूर्णत्वास त्यांना नेऊ शकलो असेल, किंवा मी जे तुम्हाला समजून सांगितलं हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल असं गृहीत धरतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.